जळगाव लोकसभेत ठाकरे गटाच्या उमेदवारांना डिपॉझिट वाचवून दाखवावं, मंत्री गुलाबराव पाटील यांचं ठाकरे गटाला आव्हान। आपली विचारधारा काँग्रेसची असून आपण काँग्रेस सोडणार नाही, पक्ष बदलल्याच्या चर्चेला आमदार संजय जगताप यांचा पूर्णविराम। वर्ध्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार जाहीर, वंचितकडून प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्हणून घोषणा। येत्या 2 ते 3 दिवसात प्रकाश आंबेडकरांशी जागावाटपासंदर्भात चर्चा होईल, 3 मार्चपर्यंत जागावाटपाचा तिढा सुटेल, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीसोबत पूर्ण युती नाही, त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन। अमरावती लोकसभेवरून आजी माजी खासदार आमने सामने, अमरावतीवरचा दावा सोडणार नाही, आनंदराव अडसूळ यांचा निर्धार, तर अडसूळ नवनीत राणांचा प्रचार करतील, रवी राणांचा टोला। मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा, मावळसाठी बाळा भेगडेंना उमेदवारी देण्याची रवींद्र भेगडेंची मागणी, भाजपच्या रवींद्र भेगडेंचा श्रीरंग बारणेंना विरोध। राष्ट्रवादीनं शिवाजी आढळरावांना आयात करू नये, त्याऐवजी आपल्याला संधी द्यावी, अन्यथा भाजपला जागा सोडून महेश लांडगेंना शिरूर लोकसभेची उमेदवारी द्यावी, भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंकडून अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न। कोकणामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का, रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे जिल्हा परिषद गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश, संजय कदम, विक्रांत जाधव उद्धव ठाकरेंच्या पक्षात। डोंबिवलीच्या कोळेगाव इथं शासन आपल्या दारी कार्यक्रम, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह शंभूराज देसाई, रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार। डोंबिवलीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम असल्यामुळे शिळफाटा रोड अवजड वाहतुकीसाठी बंद, सकाळी 5 पासून रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांवर बंदी घालण्याचा वाहतूक विभागाचा निर्णय। मनोज जरांगे आज बीड आणि धाराशिवच्या दौऱ्यावर, मराठा आंदोलनासंदर्भातल्या पुढच्या वाटचालीबाबत मराठा समाजासोबत चर्चा करणार, आंदोलनाची पुढची दिशा ठरण्याची शक्यता। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, 8-9 मार्चपर्यंत वाट बघू, नंतर आंदोलन करू, पुन्हा एकदा इशारा। सरकारनं मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं, मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला निवडणुकीमध्ये आडवा करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। सोलापुरातील कोंडी ग्रामस्थांची मराठा आरक्षणासाठी सामूहिक शपथ, फडणवीस भाजपमध्ये असेपर्यंत भाजपला तसंच त्यांच्या सहकारी पक्षाला मदत किंवा मतदान न करण्याची शपथ घेतली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत आरोपी किंचक नवलेला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 आणि 6 मार्चला महाराष्ट्र दौऱ्यावर, महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा सोडवणार, 5 तारखेला शहांचा छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि जळगाव दौरा। लोकसभेसाठी 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील भाजपचे 195 उमेदवार जाहीर, वाराणसीतून पंतप्रधान मोदी तर गांधीनगरमधून अमित शहा निवडणूक लढवणार। जौनपूरसाठी नावाची घोषणा होताच कृपाशंकर सिंग भाऊ, पंतप्रधान मोदींनी आपल्यावरती विश्वास ठेवला, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कृपाशंकर सिंग यांची भावना। आमच्याकडे लढण्यासाठी सक्षम उमेदवार आहेत, पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून नाही तर नाशिकमधून लढावं, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं आव्हान, तर शिंदे गटात गेलेले 90% खासदार संपर्कात, पण आम्ही त्यांना सोबत घेणार नाही, राऊत यांचं विधान। भाजपकडून पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारांची यादी जाहीर, पहिल्याच यादीमध्ये सेलिब्रिटींची देखील वर्णी, अभिनेत्री हेमा मालिनी, स्मृती इराणी, अभिनेता रवी किशन आणि मनोज तिवारी यांची नावं भाजपच्या यादीत जाहीर। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना आगामी निवडणुकांसाठी शुभेच्छा, यावेळी लोकसभा निवडणुकीत 400 जागा जिंकू, नितीश कुमार यांचा दावा। छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र महाराष्ट्राला शिकवण्याची गरज, राजांचे सेनापती, अंगरक्षक, वकील हे मुस्लिम होते, त्यांनी कधीही मुस्लिमांना विरोध केला नाही, अबू आझमींचं वक्तव्य, तर आताच्या सत्ताधाऱ्यांना शिवरायांकडून शिकण्याची गरज, आझमींचा टोला। भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार दयानंद चोरघे संतप्त, दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेऊन
चोरघेंनी पटोलेंची तक्रार केल्याच्या बातम्या पसरवल्यानं चोरघे संतप्त। बारामतीमध्ये शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी जनता दरबाराला गर्दी। पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील ग्रामस्थ शरद पवारांच्या भेटीला। संत गजानन महाराजांचा आज 146वा प्रकट दिन। यानिमित्त शेगावच्या गजानन महाराज मंदिरामध्ये आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। देशभरातून 700हून अधिक दिंड्या शेगावमध्ये दाखल। नागपूरच्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गजानन महाराज प्रकट दिन साजरा। नागपूरमधल्या न्यू मनीषानगर भागातील जयदुर्गा सोसायटीमध्ये अभिषेक आणि पूजा, पोथी वाचन आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये रांगोळीतून गजानन महाराज साकारले। रांगोळी काढण्यासाठी रेवस्कर हिला 15 तासांचा कालावधी लागला। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा 7वा दिवस। आतापर्यंत झालेल्या 5ही बैठका निष्फळ। सोमवारी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकीचं आयोजन। ठोस निर्णय न झाल्यानं जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा। मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आज पावसाची शक्यता। तर मुंबई, नवी मुंबई, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळणार। भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला। मुंबईतील हवेच्या दर्जामध्ये सुधारणा। वरळीमध्ये सर्वाधिक स्वच्छ हवेची नोंद। आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगाब्लॉक। मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावर तर हार्बरवर मानखुर्द ते नेरूळ दरम्यान मेगाब्लॉक। वर्धा कळंब लोकल गाडीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद। गावापासून स्थानक दूर असल्यानं रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांची कसरत। पुरेशा शेअरिंग ऑटोही उपलब्ध नसल्यानं रेल्वेला अत्यल्प प्रतिसाद। जयगड किल्ल्याच्या बुरुजासंदर्भात माझानं दाखवलेल्या बातमीची केंद्रीय पुरातत्व विभागाकडून दखल। समुद्रामध्ये सुरू असलेलं काम तात्काळ थांबवण्याचे JSW कंपनीला आदेश। दहावीचा पेपर व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल। यवतमाळच्या पाटणबोरी इथली घटना। श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावर पहिल्या 10 मिनिटात मराठीचा पेपर फुटला होता। राज्यामध्ये आज पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार। लहान बालकांना नागरिकांनी पोलिओची लस द्यावी। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं आवाहन। भाषण सुरू असताना अचानक एका तरुणानं उठून आमदार नितीन देशमुखांना कापसाच्या भाववाढीवर प्रश्न विचारला। अकोला जिल्ह्यातील नितीन देशमुखांच्या शेतकरी संघर्ष पदयात्रेच्या समारोप कार्यक्रमातला प्रकार। जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांचं भाषण सुरू असताना लाईट गेले। लाईट आणि आपलं काही जमत नाही हे कायमचंच झालंय। लाईट गेल्यानंतर गुलाबरावांची मिश्किल टिप्पणी। अवकाळीमुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात शेतीसह अनेक फळबागांचं नुकसान। नुकसानग्रस्त भागाची अनिल पाटील यांच्याकडून पाहणी। नुकसानाचा अनिल पाटील यांच्याकडून आढावा। भिवंडीतील संकेत भोसले या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ नाशिकमध्ये भीमसैनिकांचा कॅन्डल मार्च। घटनेतील फरार आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। चीनमधून पाकिस्तानला जाणारं अणुसाहित्य जप्त। हे संशयास्पद साहित्य भारतीय किनारपट्टीवर सापडल्यानं खळबळ। 22,180 किलोग्रॅम साहित्याचा साठा मुंबईच्या समुद्रातील सुरक्षा यंत्रणांनी पकडला। भंडारा जिल्ह्यामध्ये हातभट्टीवर मोहफुलाची दारू विकणाऱ्या व्यक्तीवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई। अधिकाऱ्यांच्या आदेशानं एमपीडीए अंतर्गत जिल्ह्यामध्ये चौथी कारवाई। पालघरमधील अवैध रेती उत्खननावर महसूल विभागाची धडक कारवाई। रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारी सामग्री महसूल विभागाकडून नष्ट। नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात बिबट्याचं दर्शन। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा, स्थानिकांची मागणी। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळ्यामध्ये अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांचा परफॉर्मन्स। रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणनंही ठेका धरला। अनंत अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यामध्ये रणवीर आणि दीपिकाचा दिलखुलास डान्स। दोघांच्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। हिमाचल प्रदेशमधल्या कुलूच्या रोहतांगमध्ये जोरदार बर्फवृष्टी। शिमल्याच्या मंढोलमधील घरांवर बर्फवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।